नमस्कार मित्रांनो. बघा या ठिकाणी आपण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झिगझॅग इंडिकेटर्स पाहणार आहोत. आता झिगझॅग इंडिकेटर्स म्हणजे नेमकं काय बघा? सगळ्यात महत्त्वाचं आता याच्या अगोदर आपण बघितलं की एरो इंडिकेटर्स म्हणजे काय? आणि झिगझॅग इंडिकेटर्स बघा हे कशासाठी यूज केलं जातं झिगझॅग इंडिकेटर्स? झिगझॅग इंडिकेटर मोस्टली ऑप्शन ट्रेडिंगसाठी त्याच्यानंतर तुम्ही इंट्राडेसाठी यूज करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झिगझॅग इंडिकेटर्स हा तुम्हाला स्टॉकमध्ये कधी बाय करायचं आणि कधी सेल करायचं याचा सिग्नल देतो. म्हणजे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण झिगझॅग इंडिकेटर्स एकदम सविस्तर असं मराठी भाषेमध्ये झिगझॅग इंडिकेटर्स म्हणजे काय पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा. बघा आपले व्हिडिओ असेच नवीन-नवीन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि जेवढे पण मराठीमध्ये बघा शेअर मार्केटमध्ये जर विचार केला तर जवळपास इंडिकेटर्सची सीरीज खूप कमी आहेत. मग त्याच्या माध्यमातून आपण शेअर मार्केटमध्ये जे इंडिकेटर्स आहेत ते एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं. आता चार्ट आहे. आता आपण एक विचार जर केला तर बघा सगळ्यात महत्त्वाचं एक दिवसाचा चार्ट आपण या ठिकाणी लावूया. एक दिवसाचा चार्ट म्हणजे की आता बघा एक दिवसाचं चार्ट लावलेलं आहे. याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही पाहू शकता बघा. आता मार्केटमध्ये बघा हा एक दिवसाचा चार्ट आहे. आता याच्यामध्ये बघा कसं असतं मार्केट वरी जातं, खाली जातं, एंट्री कधी करायची, एक्झिट कधी करायचं म्हणजे स्टॉक जो आहे तो बाय कधी करायचा आणि सेल कधी करायचा याचं सिग्नल देण्याचं काम हे झिगझॅग इंडिकेटर्स करतं. तर हे मोस्टली इंडिकेटर्स जे आहे ते ऑप्शन ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग त्याच्यानंतर बघा अशा विविध ठिकाणी इंडिकेटर्सचा वापर स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर बघा इंट्राडेसाठी वापरू शकता. अशा विविध माध्यमातून याचा वापर होतो. तर आता बघा या ठिकाणी बघा मी पॉइंट तुम्हाला कव्हर करणार आहे. तर बघा या ठिकाणी डॉट दिलेला आहे मी बघा याच्या माध्यमातून पुन्हा काय स्टॉक जो आहे तो खाली आलेला आहे. खाली आल्यानंतर बघा या ठिकाणाहून पुन्हा काय झालेलं आहे हा वरी गेलेला आहे आणि इथून खाली आलेला आहे. मग याच्यामध्ये आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे इंडिकेटर्स आहे हे काय करतं तर तुम्हाला बायचं सिग्नल देतं आणि सेलचं सिग्नल देतं. बघा या ठिकाणी आता तुम्ही स्टॉक जो आहे तो बाय कुठं करायचा असतो बघा इंट्राडे करत असताल तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही स्टॉक जो आहे तो बाय करायचा असतो आणि वरच्या ठिकाणी हा सेल करायचा असतो. आता मग तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये इंट्राडे करताय हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये इंट्राडे करण्यासाठी सगळे स्टॉक नसतात, पेनी स्टॉक नसतात. फक्त लार्ज कॅप आणि मिड कॅप मधल्या कंपन्या तुम्ही चूज करू शकता. आणि मोस्टली तर बघा विविध असे स्टॉक असतात त्याच्यामध्येच इंट्राडे करणं हे योग्य असतं. कुठल्याही स्टॉकमध्ये इंट्राडे करणं हे चुकीचं असतं. तुमचं लॉसेस जास्त होण्याची शक्यता असते. तर बघा या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी बाय करावा लागतो स्टॉक आणि या ठिकाणी वरी जो आहे तो सेल करावा लागतो. म्हणजे झिगझॅग इंडिकेटर्स काय करतं तर आता याच्यात बघा ऑप्शन ट्रेडिंग साठी काय कशासाठी यूज केला जातो. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आता बघा ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय सुरुवातीला तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉट साईज असते. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट काय असतो, कॉल काय असतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण झिगझॅग इंडिकेटर्स पाहतो. आता बघा या ठिकाणाहून बाय केला आहे. आता इथं बघा खाली आलेला आहे स्टॉक त्याच्यानंतर वर गेलेला आहे. आणि काय होतं की स्टॉक जो आहे तो खाली गेल्यानंतर तो वरच्या प्रमाणात चाललाय का खाली यायला लागलाय हे झिगझॅग इंडिकेटर्स दाखवतो. त्यामुळे झिगझॅग इंडिकेटर्स शिकण्यासाठी अतिशय सोपं आहे की स्टॉक कुठं बाय करायचा आणि कुठं सेल करायचा याचा जो आहे तो संकेत दर्शवण्याचं काम हे झिगझॅग इंडिकेटर्स करतो. तर ठीक आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पूर्ण इंडिकेटर्सची सिरीज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.